वेलकम ऑल ऑफ यू इन द सेशन ऑफ बेसिक इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटीला आपण मराठीमध्ये विद्युत असं म्हणतो. जी इलेक्ट्रिसिटी आहे तर त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स असतील ते आपल्याला पाहिजे, जसं की करंट आहे, ॲम्पियर आहे, किंवा करंट कसं जनरेट होतं. नंतर त्याच्याशी रिलेटेड काही न्यूमरिकल्सही आपण पाहणार आहोत या चॅप्टरमध्ये. तर आजच्या सेशनमध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट फक्त क्लिअर करून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात. तर सुरुवातीला पाहूयात आपण मॅटर. सो मॅटर इज डिफाइंड ॲज एनिथिंग दॅट हॅज मास अँड टेक्स अप स्पेस. म्हणजेच पदार्थ काय आहे तर ज्याला वस्तुमान असतं आणि जो जागा व्यापतो त्याला आपण पदार्थ असं म्हणतो. तर कुठलेही मटेरियल घ्या तर ते कशापासून बनलेलं आहे, एखाद्या पदार्थापासून बनलेलं आहे. आता ह्या पदार्थाच्या काय अवस्था असतात तर स्टेट्स ऑफ मॅटर, म्हणजे पदार्थाच्या अवस्था असं म्हणूया. तर पदार्थ आपल्याला 3 अवस्थेमध्ये मिळतो: सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. सॉलिड म्हणजे घन अवस्था, लिक्विड म्हणजे द्रव अवस्था, गॅसेस म्हणजे वायू अवस्था. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही घरात पाहिलं तर जी भांडी असतील तुमच्या घरातली तर ती कुठल्या अवस्थेमध्ये आहेत, सॉलिडमध्ये. नंतर पाणी घेतलं तर लिक्विड अवस्थेमध्ये असेल. आणि गॅसेस म्हणजे आजूबाजूला जी आपली हवा असणार आहे, किंवा गॅस सिलेंडर घ्या त्याच्यामध्ये काय भरलेला असतो, गॅस, तर ही झाली गॅसेस स्टेट्स. किंवा जर तुम्ही वर्कशॉपमध्ये गेला तर तुम्हाला जो जॉब दिलेला असतो तर तो जॉब कुठल्या अवस्थेमध्ये असतो, सॉलिडमध्ये. तसंच मशिनीवरती तुम्ही काय करता, स्मूथ व्हावं किंवा फ्रिक्शन होऊ नये म्हणून तिथं लिक्विड्स म्हणजे ऑइल्सचा वापर केला असतो तर ते लिक्विड अवस्थेमध्ये असतात. आता गॅसेस, जर वेल्डिंग बघितलं आपण तर वेल्डिंगसाठी अमोनिया गॅस वगैरे वापरले जातात तर ते काय आहेत तर गॅसेस म्हणजे वायू अवस्थेमध्ये आहेत. तर या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. आता हा पदार्थ तयार कसा होतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला ॲटम माहीत असायला पाहिजे. त्याला आपण मराठीमध्ये अणू असं म्हणतो. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ केमिकल एलिमेंट दॅट कॅन एक्झिस्ट. म्हणजेच पदार्थामधील अतिसूक्ष्म कण त्याला आपण अणू असं म्हणतो. आता त्याची रचना पहा कशी असते. तर सेंटरला न्यूक्लियस असतं. त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. जसं काय तिथं ब्लॅक कलरमध्ये एक तुम्हाला सर्कल दिसत आहे, तो न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. प्रोटॉन रेड कलरचे, न्यूट्रॉन ग्रीन कलरचे आहेत. आता ह्या ब्लॅक कलरच्या भोवती म्हणजे ब्लॅक कलर सर्कलच्या भोवती तुम्हाला येलो कलरमध्ये इलिप्टिकल ऑर्बिट्स दिसत आहेत. त्या ऑर्बिट्समध्ये काय तर इलेक्ट्रॉन हे फ्लो होत असतात. म्हणजे हा ॲटम सुद्धा 3 पार्टिकल्सचा बनलेला आहे. पहिलं असेल प्रोटॉन, दुसरं आहे न्यूट्रॉन आणि थर्ड असेल इलेक्ट्रॉन. आता पुढे बघा मॉलिक्यूल, त्याला रेणू असं म्हणतात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ सबस्टन्स दॅट रिटेन ऑल द प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स अँड इज कंपोज्ड ऑफ 1 or more ॲटम्स. म्हणजेच एकाच प्रकारच्या अणूपासून किंवा एकापेक्षा जास्त प्रकारच्या अणूचं कंबाईन करून जो पदार्थ किंवा जो एलिमेंट तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल समजा वॉटर, त्याचा काय फॉर्म्युला असतो, H2O असा फॉर्म्युला आहे. आता H म्हणजे हायड्रोजनचे 2 ॲटम्स असतील, O म्हणजे ऑक्सिजनचा एक आहे. जसं तुम्हाला डायग्राम दिसत आहे. समजा जे ब्लू कलरचे आहेत ते आपण हायड्रोजन आहे असं मानलं आणि रेड कलरचं ऑक्सिजन आहे असं मानलं तर काय होतं की यांच्यामध्ये बॉन्डिंग्स होते, जे ॲटम्स आहेत आणि त्यांच्यापासून मग मॉलिक्युल्स तयार होतात. जे ॲटम्स आहेत ॲटम्सपासून मॉलिक्युल्स तयार झाले आणि हे मॉलिक्युल्स जर कंबाईन केलं तर त्याच्यापासून मॅटर आपल्याला म्हणजे पदार्थ मिळतो. त्याच पदार्थापासून आपण वेगवेगळे मटेरियल्स किंवा आपल्याकडे जे काही डेली लाईफमध्ये आपण यूज करत असतो ते बनलेलं आहे. तर हे झालं पदार्थाविषयी. व्हॉट इज द इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीला आपण मराठीमध्ये विद्युत असं म्हणलेलं आहे. तर विद्युत म्हणजे काय, सो द फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स थ्रू द कंडक्टर. म्हणजेच इलेक्ट्रॉनचा जो फ्लो असणार आहे किंवा इलेक्ट्रॉन वाहून जे जाणार आहेत एखाद्या वाहकामधून तर त्यालाच आपण विद्युत असं म्हणतो. आता हा काय, विद्युत हा एनर्जीचा एक प्रकार आहे. सो इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी which is not visible but whose presence can be felt from its effect. म्हणजेच आपण तिला पाहू शकत नाही पण तिला आपण फील करू शकतो. आता बरेचदा तुम्ही ऐकलं असेल की इलेक्ट्रिक शॉक लागला. इलेक्ट्रिक शॉक लागला आपल्याला दिसतो का, फक्त आपल्याला तो जाणवतो. म्हणजे आपण असं पाहू किंवा एखादं इलेक्ट्रिक वायर घेतलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही दिसणार नाही की इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत. पण तेच जर तुम्ही त्याला स्पर्श केला तर त्यावेळेला तुम्ही त्याचा इफेक्ट जाणवू शकता.
तर हे झालं इलेक्ट्रिसिटी विषयी. पुढचा प्रश्न आहे की इलेक्ट्रिसिटी निर्माण कशी होते. हाऊ इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. तर त्यासाठी आपल्याला ॲटम्सची रचना माहीत असायला पाहिजे. ते आपण अगोदर बघितलीच आहे की ॲटममध्ये काय असतं, सेंटरला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात, त्याच्या बाजूला ऑर्बिट्स असतात, त्या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स हे फ्लो होत असतात, म्हणजे रोटेट होत असतात. आता बघा इथे एक सेकंड डायग्राम मध्ये बघा की तिथे दाखवलेले ऑरेंज कलर मध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांना आपण प्रोटॉन असं म्हणलेलं आहे, ते पॉझिटिव्हली चार्ज असतात. ग्रीन कलर मध्ये न्यूक्लियस आहेत ते न्यूट्रल असतात, म्हणून त्यांना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज हा नसतो. तसंच ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन रोटेट होत आहेत तर त्यांना निगेटिव्ह चार्ज असतो. हे इलेक्ट्रॉन काय करत असतात की जे ऑर्बिट आहे त्या ऑर्बिट मध्ये ते कंटिन्युअसली फिरत असतात. आता प्रत्येक ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत हे कसं कॅल्क्युलेट करायचं, तर त्यासाठी फॉर्म्युला असेल 2n स्क्वेअर. n म्हणजे काय असेल, नंबर ऑफ ऑर्बिट्स, म्हणजे पहिला ऑर्बिट घेतला तर पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स रोटेट होत आहेत हे कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. जसं की n ची व्हॅल्यू 1 ठेवा, 2n स्क्वेअर या फॉर्म्युल्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 ठेवली तर 1 चा स्क्वेअर काय येईल, 1च येईल. म्हणजे 2 into 1 is equal to 2. म्हणजे पहिला जो ऑर्बिट असेल त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स रोटेट होत असतील, 2. दुसरा ऑर्बिट घेतला तर त्याच्यामध्ये काय होतात, 8 इलेक्ट्रॉन रोटेट होतात. तिसरा घेतला तर 18. तर अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो की प्रत्येक ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन हे मूव्ह होत आहेत. आता हे इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये का राहतात, कारण न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. तर त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे काय होतं की जे जवळचे इलेक्ट्रॉन असतात आणि जे न्यूक्लियस आहे तर त्यांच्यामध्ये बॉन्ड हा चांगला असतो. पण जसं जसं आपण ऑर्बिट दूरचे जाऊत, म्हणजे 1 2 3 4 जसं लास्टचा ऑर्बिट घेतला आपण 5वा किंवा 6वा, तर 5व्या किंवा 6व्या ऑर्बिट मध्ये काय असणार आहे की जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे न्यूक्लियस आणि न्यूट्रॉन मध्ये तो कमी असतो. त्यामुळे जो लास्टच्या ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन आपण बाहेरचा एक्सटर्नल फोर्स लावून सुद्धा तो वेगळा करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की एका ॲटम कडून दुसऱ्या ॲटम कडे तो इलेक्ट्रॉन फ्लो होऊ शकतो. किंवा कधी कधी काय होतं की आता जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर काय होतं, जे न्यूक्लियसच्या जवळ आहेत तर त्यांची जी एनर्जी असते ती एनर्जी कमी असते, आणि जसं जसं न्यूक्लियस पासून दूर जाऊ तर त्यांची एनर्जी खूप जास्त वाढत जाते. त्यामुळे काय होतं की ते अनस्टेबल होतात. जे लास्टच्या ऑर्बिट मध्ये आहेत फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ते अनस्टेबल होतात. अनस्टेबल होऊन काय होतात की एका ॲटम कडून दुसऱ्या ॲटम कडे ते आपण असं म्हणू शकतो की ते उडी मारतात. त्याच्यामुळे काय होतं की हा एक फ्लो तयार होतो. सो इट इज द फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. म्हणजे अशा पद्धतीनं एका ॲटम कडून दुसऱ्या ॲटम कडे इलेक्ट्रॉन्स वाहून नेले जातात आणि तो फ्लो तयार होतो, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होते. सो इलेक्ट्रिसिटी इज द फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्टर. तर अशा पद्धतीनं विद्युत ही निर्माण होते. पुढे असेल यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा वापर कुठं केला जातो. सर्वात जर तुम्ही बघत असाल रेग्युलरली तर लाईट आपल्या घरात असू द्या किंवा वर्कशॉपमध्ये असू द्या किंवा बिल्डिंग्स घ्या किंवा इतर रस्ते रोड वगैरे जरी असतील तर त्यावरती सुद्धा प्रकाशमान करण्यासाठी कशाचा वापर होतो, लाईट. सो लीट अ हाऊस, बिल्डिंग्स, वर्कशॉप, इंडस्ट्रीज, वी नीड द लाईट. आता हे कुठून मिळतं आपल्याला लाईट, प्रकाश कुठून मिळतो, तर सगळ्यात मोठा सोर्स तर सूर्य आहेच, पण हा दिवसासाठी आहे. रात्रीसाठी आपल्याला काय आवश्यक असतो, इलेक्ट्रिसिटी. म्हणजे बल्बला आपण काय प्रोव्हाइड करतो, इलेक्ट्रिसिटी. त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लाईट एनर्जी. आपल्याला प्रकाश मिळतो म्हणजे ते लाईट एनर्जी आहे. तर सर्वात पहिला वापर कशासाठी होतो इलेक्ट्रिसिटीचा, लाईटसाठी. सेकंड असेल हीट, म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी. आता आपल्या घरांमध्ये सगळ्यांकडे गिझर असतातच किंवा इलेक्ट्रिक कॉईल हीटर असतात, जसं तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत आहे. तर पहिलं काय आहे, इलेक्ट्रिक हीटर आहे. त्याचा वापर पाणी गरम करण्यासाठी केला जातो. म्हणजे इथं सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे हीट एनर्जीमध्ये करतो. तसंच इथंच दुसरे डायग्राम तुम्हाला दिसत आहे, ते काय आहे, रूम हीटर आहे. म्हणजे रूम गरम करण्यासाठी इथं सुद्धा इलेक्ट्रिक एनर्जीचा उपयोग हा हीट एनर्जीमध्ये केलेला आहे. म्हणजे दुसरा उपयोग इलेक्ट्रिसिटीचा काय आहे, हीटसाठी केला जातो. थर्ड असेल पॉवर. आता वर्कशॉपमध्ये बघा,
बऱ्याचशा मशिनरीज असतात, त्यांना आपल्याला रन करण्यासाठी काय करावं लागतं, पॉवर प्रोव्हाइड करावी. पॉवर प्रोव्हाइड केली तरच आपण त्या मशीन्स रन करू शकतो. म्हणजेच इलेक्ट्रिसिटीचा वापर पॉवर प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा केला जातो. पुढे असेल टेलिव्हिजन, रेडिओ, लाऊडस्पीकर. हे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, तर या सुद्धा स्विच ऑन करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा लागतो. फिफ्थ असेल एक्स-रेज, UV रेज, कॅथोड रेज. आता एक्स-रेज असू द्या की जे इलेक्ट्रॉन्स असतात ते हायली ॲक्सेलरेट केले जातात आणि त्यांच्यापासून एक्स-रेज निर्माण केले जातात. तसंच UV रेज बघितलं तर इलेक्ट्रॉन्स आणि मर्क्युरी ॲटम्स यांना कंबाईन करून UV रेज हे निर्माण केले जातात. कॅथोड रेज तुम्हाला माहीतच आहे की हा पण इलेक्ट्रॉनचा फ्लोच आहे. जसं TV मध्ये वापर केला जातो. TV मध्ये जे चित्र आपल्याला दिसतात तर ते कशाच्या साहाय्याने दिसत असतात, तर ते कॅथोड रेजच्या. तर अशा प्रकारे बऱ्याचशा ठिकाणी किंवा आपल्या डेली लाईफमध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर होतो. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स रिलेटेड विथ द इलेक्ट्रिसिटी. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे इलेक्ट्रिकल मटेरियल्स. तर इलेक्ट्रिकल मटेरियल्स दोन टाईप्सचे असतात, कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स. आता कंडक्टर काय हे सुरुवातीला पाहूयात. सो कंडक्टर, अ मटेरियल थ्रू विच करंट फ्लोज. म्हणजे असा मटेरियल आहे ज्याच्यामधनं करंट फ्लो होऊ शकतो. त्यांना आपण कंडक्टर म्हणजेच मराठीमध्ये त्याला वाहक असं म्हणलं जातं. आता हे कंडक्टरचे टाइप्स कुठले कुठले असतात, तर कंडक्टर हे 3 टाइप्सचे असतात. मेटॅलिक कंडक्टर बघा, ऑल मेटल्स अँड ग्राफाइट ETC म्हणजे जवळपास सर्वच मेटल आणि ग्रॅफाइट म्हणजे नॅचरली जो कार्बन अवेलेबल असतो त्याला आपण ग्रॅफाइट असं म्हणतो. तर तो ग्रॅफाइट हा काय आहे, तर कंडक्टर आहे. आता ह्या मेटल्समध्ये सिल्वर हे बेस्ट कंडक्टर असेल, त्यानंतर कॉपर हे व्हेरी गुड कंडक्टर असेल आणि ॲल्युमिनियम हे गुड कंडक्टर आहे. तर तुम्ही म्हणाल की सिल्वरचं वायर का नाही बघत, पण कॉस्ट जर बघितली आपण तर सिल्वरची कॉस्ट हे खूप जास्त आहे. म्हणजे सिल्वर वायर करणं हे फिजिबल नाही. त्यामुळे आपण काय करतो की कॉपरच्या वायरचा वापर करतो. म्हणजे कॉपर हे आपल्याला इझिली आणि चीप रेटमध्ये ते आपल्याला अवेलेबल होतो. त्यामुळे आपण कॉपरचा वापर हा इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी केला जातो. तसंच ॲल्युमिनियमचाही वापर केला जातो. तर लक्षात ठेवायचं की सिल्वर हे बेस्ट कंडक्टर आहे, कॉपर हे व्हेरी गुड कंडक्टर आहे आणि ॲल्युमिनियम हे गुड कंडक्टर आहे. तर दुसरा टाईप आहे गॅसियस कंडक्टर. तर काही गॅस असतात ते सुद्धा इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी आपल्याला मदत करतात, जसं निऑन, सोडियम आणि मर्क्युरी वेपर. तर हे सुद्धा कंडक्टर्स आहेत. पुढे असेल इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. सो ॲक्वेस सोल्युशन ऑफ ॲसिड्स, बेसिस अँड सॉल्ट्स. म्हणजेच ॲसिड्स आणि बेस यांचं जे सोल्युशन तयार होईल तर त्या सोल्युशनमधून सुद्धा इलेक्ट्रिसिटी ही वाहून नेली जाते. आता ॲसिड्स कुठले कुठले असतात, HCl म्हणजे हायड्रोजन क्लोराईड, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट. तर हे काही ॲसिड्स आहेत. तसंच बेस कुठले असतात, सोडियम कार्बोनेट, अमोनिया हे काही बेस आहेत. पुढे असेल इन्सुलेटर, अ मटेरियल विच ऑफर्स व्हेरी हाय रेजिस्टन्स अँड is not allowing an electric current to pass through it is called an insulator. म्हणजे हे मटेरियल काय करतं, तर इलेक्ट्रॉनच्या फ्लोला अपोज करतं किंवा ज्याच्यामधनं विद्युत ही वाहू शकत नाही त्याला आपण इन्सुलेटर म्हणजे दुर्वाहक असं म्हणतो. आता कुठले कुठले असतात दुर्वाहक, मायका, ॲस्बेस्टॉस, रबर, PVC, बॅकलाइट, ग्लास सिलिकॉन, कॉटन टेप और सिल्क टेप. हे काही एक्झाम्पल्स आहेत इन्सुलेटरचं. तर तुम्ही इन्सुलेटर कुठं पाहता रेग्युलर लाईफमध्ये, जसं वायर आहे, वायर मधला पोर्शन काय असतो, कॉपरचा असतो. तो काय आहे, कंडक्टर आहे. आता त्या कंडक्टरच्या वरती कोटिंग केलेली असते, PVC ची असू द्या किंवा कुठल्याही मटेरियलची असते ती. तर त्या जे कव्हरिंग आहे तर त्या कव्हरिंग मुळे काय होतं की जे इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते कॉपरच्या वायर मधनं तर ती बाहेर निघू शकत नाही. म्हणजे बाहेर त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवत नाही. म्हणजे ते इन्सुलेटर काय करतं त्याला की जो वातावरणाशी म्हणजे किंवा आपल्याशी त्याचा संबंध येऊ शकत नाही. म्हणजे ती इलेक्ट्रिसिटी फक्त त्या वायर मधूनच फ्लो होते, इतर कुठेही ती फ्लो होणार नाही. त्यामुळे आपल्याला शॉक वगैरे लागत नाही. तर हे झालं मटेरियल्स विषयी. अजून काही एक्झाम्पल्स पाहूयात आपण. इलेक्ट्रिकल कंडक्टर्स इथं दाखवलेले आहेत. सिल्वर, गोल्ड, कॉपर, स्टील, सी वॉटर हे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहेत. तसंच इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स बघा, रबर, ग्लास, ऑइल, डायमंड, ड्रायवूड हे काय आहेत, इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स आहेत. तर अशा प्रकारे आपण इथं
विद्युत काय आहे, ती कशी निर्माण होते आणि ती कुठल्या माध्यमातून वाहून नेली जाते हे आपण पाहिलेलं आहे. सो थँक यू ऑल ऑफ यू.